Good morning student and once again welcome to the class. Now today we are started revision. हिस्ट्रीचे आपल्याला रिव्हिजन सुरू करायचे आहे. 1 ते 5 लेसन हे आपल्याला आहे आणि सिविक्सचे ट्रू लेसन आहे. तर फर्स्ट जो आहे लेसन ते आपण बघणार आहोत. त्याच्यामधलं फर्स्ट लेसनची जी एक्सरसाइज आहे ती आहे व्हॉट इज हिस्ट्री, म्हणजे 1 सेंटेन्समध्ये द्यायचं आहे. हिस्ट्री मीन्स काय, तर त्याचा आन्सर आहे फर्स्ट पॅराग्राफमध्ये. History is a coherent account of the significant past event in the progress of human culture. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे वेअर डू ह्युमन सेटलमेंट फ्लरिश. तर मानवी समाज जीवन दीर्घकाळ वस्ती कोठे करतो, तर त्याचा आन्सर आहे बघा ह्युमन सेटलमेंट हॅव फ्लरिश वेरेवर द मीन्स ऑफ लिव्हिंग आर प्लेंटीफुल. नंतर थर्ड नंबरचा आहे व्हॉट डू द पीपल इन द हिली रिजन डिपेंड ऑन फॉर देअर फूड. म्हणजे डोंगराळ प्रदेशात राहणारे जे लोक असतात त्यांना लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते, तर त्याचं आन्सर आहे बघा लास्ट 5 नंबरची लाईन. इन हिली रिजन पीपल डिपेंड मोर ऑन हंटिंग अँड गॅदरिंग फॉर देअर फूड. तर हंटिंग आणि गॅदरिंगसाठी त्यांना अन्नासाठी काय करावे लागते, अवलंबून राहावे लागते. विच इज द अर्लिएस्ट सिव्हिलायझेशन इन इंडिया. कोणतं आहे, हरप्पन सिव्हिलायझेशन इन इंडिया. इथेच आहे हरप्पन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन शॉर्टमध्ये आन्सर द्यायचं आहे. व्हॉट डज ह्युमन लाईफ डिपेंड ऑन, म्हणजे मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते, त्याचा आन्सर आहे द क्लायमेट, रेनफॉल, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, फ्लोरा अँड फौना ऑफ द रिजन व्हेअर वी लिव्ह आर द सोर्सेस ऑफ अवर लिव्हलीहूड. तर हे आहे क्वेश्चन नंबर 2च्या फर्स्ट आन्सर आहे. नंतर आहे व्हॉट फीचर ऑफ अवर सराउंडिंग फ्रॉम द मीन्स ऑफ अवर लिव्हलीहूड. तर आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात, तर तेच आन्सर आहे परत द क्लायमेट, रेनफॉल, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, फ्लोरा अँड फौना ऑफ द रिजन वेअर वी लिव्ह आर द सोर्सेस ऑफ अवर लिव्हलीहूड. नंतर नेक्स्ट आहे विच रिजन इज नोन ॲज द इंडियन सबकॉन्टिनेंट. म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हटलं जाते, द इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये आहे. जसं अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका अँड इंडिया टुगेदर फ्रॉम द रिजन नोन ॲज साऊथ एशिया. कन्सिडरिंग द एक्सपान्स अँड सिग्निफिकन्स ऑफ इंडिया इन दिस रिजन इट इज नोन ॲज द इंडियन सबकॉन्टिनेंट. नंतर आहे गिव रिजन. देअर इज अ क्लोज रिलेशन बिटवीन हिस्ट्री अँड जॉग्रफी. हिस्ट्री आणि जॉग्रफीमध्ये क्लोज रिलेशन आहे. तर हे क्लोज रिलेशन आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला रिझन द्यायचं आहे का आहे. इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट आहे. याचं रिझन काय आहे, तर बघा हे जे प्लेस आहे, प्लेस is related to geography or geographical condition. In this sense, history and geography are inseparable. नंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे सेकंड नंबरचा पॉईंट, अवर डाईट, क्लोथिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन इन फॅक्ट ऑल ह्युमन लाईफ इन एनी रिजन डिपेंड्स टू अ लार्ज एक्सटेंट ऑन इट्स जॉग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक. तर हे आहे त्याचं आन्सर. नंतर आहे थर्ड नंबर, पीपल आर फोर्स टू लिव्ह देअर सेटलमेंट. त्यांचं जे सेटलमेंट आहे, कोणाचं लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते, त्याचा आन्सर समटाईम रिझन लाईक द डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट, ड्राफ्ट,
inventions, etc., lead to the scarcity of those means. People are forced to leave their settlement. नंतर आहे explain the difference in the human life in the hilly region and that on the plains. तर डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील जो फरक आहे तो स्पष्ट करा, असं त्यांनी विचारलेलं आहे. हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला मी डीपमध्ये लिहून दिलेला आहे. नाउ नेक्स्ट सोर्सेस ऑफ हिस्ट्री. आता सोर्सेस ऑफ हिस्ट्रीमध्ये आन्सर इन वन सेंटेन्समध्ये आन्सर द्यायचा. इन द पास्ट व्हॉट मटेरियल्स वेअर यूज फॉर रायटिंग. कोणतं पास्टमध्ये तर लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जात होता पास्ट टेन्समध्ये. तर मॅन रोट ऑन पॉट शेड, अनबेक ब्रिक्स अँड युजिंग पॉइंटेड ऑल्सो बीच. बुजुर्ग पत्र जे म्हणजे झाडाच्या सालीवर सुद्धा ते लिहत होते. तर ते आहे याचं आन्सर. नंतर नेक्स्ट आहे व्हॉट इन्फॉर्मेशन इज ऑब्टेन फ्रॉम वेदिक लिटरेचर. तर वेद वाङ्मयातून कोणती माहिती आपल्याला मिळते, कोणती माहिती आपल्याला मिळते. त्याचा आन्सर आहे सोर्सेस ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्रीमधला पॉईंट आहे, त्याच्यामधला 7 नंबरची लाईन. इन्फॉर्मेशन अबाउट द एन्शियंट पिरियड फ्रॉम 1500 BCE onwards can be derived from Vedic literature. नेक्स्ट आहे विच लिटरेचर इन प्रिझर्व बाय ओरल ट्रॅडिशन. तर ओरल ट्रॅडिशन मध्ये म्हणजे मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे. तर कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे, तर त्याचा आन्सर आहे बघा ओरल सोर्सेसमध्ये ओव्हिज, फोक सॉन्ग, फॉकटेल अँड सिमिलर लिटरेचर. तर हे काय केलं त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे. थर्डचं आन्सर आहे. नंतर आहे क्लासिफाय द फॉलोइंग सोर्सेस ॲज मटेरियल, रिटर्न अँड ओरल सोर्सेस. 3 प्रकारचे सोर्सेस आहे हिस्ट्रीचे. तर ते आपल्याला माहिती आहे मटेरियल, रिटर्न आणि ओरल हे 3 आहे. तर इथे काय दिलेलं आहे, इथं आपल्याला एक साधनाचे म्हणजे भौगोलिक हिस्ट्रीचे जे सोर्सेस आहेत त्या साधनाचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करायचं आहे. तर इथं काही कॉपर प्लेट्स, फॉकटेल, पॉटरी, बीड्स, ट्रॅव्हल गोज, ओव्हिस, इन्स्क्रिप्शन, वेदिक लिटरेचर, स्तूप, कॉईन आणि पुराणाच. तर हे काही नावं दिलेली आहे, ही साधने दिलेली आहे. तर ही कोणती साधने आहेत, तर इथे तुम्हाला हा काय दिलेला आहे, एक बॉक्स दिलेला मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस आणि ओरल सोर्सेस. तर याच्यामध्ये काय काय लागते, कोणत्या याच्या कॉपर प्लेट्स मीन्स काय होते रिटर्न सोर्सेस. तर मटेरियल सोर्सेसची साधने कोणती आहे, रिटर्न सोर्सेसची साधने कोणती आहे आणि ओरल सोर्सेसची साधने कोणती आहे. तर हे तुम्हाला याच्यातून शोधायचं आहे आणि राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट आहे द हरप्पन सिव्हिलायझेशन. फर्स्ट आहे हाऊ डिड द सिव्हिलायझेशन गेट वन नेम ऑफ हरप्पन. या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले आहे, त्याचा आन्सर आहे बघा हरप्पा सिव्हिलायझेशनमध्ये. फर्स्ट आर्किओलॉजिकल excavation first began in 1921 CE at Harappa in the Punjab on the banks of the river Ravi. That is how this civilization came to be known as Harappan civilization. Second आहे what pattern are seen on the Harappan pots. तर हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे. तर कोणते प्रतीके होते त्यामध्ये, द पॅटर्न्स इन्क्लूड्स फिश स्केल्स, इंटरलॉकिंग, सर्कल्स, पीपल, लीव्ज एक्सेट्रा. हे आहे
म्हणजे हे हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये आपल्याला या प्रतीकांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट बोथ व्हॉट क्लॉथ डिड द हरप्पन ट्रेडर्स सप्लाय इजिप्त. म्हणजे हडप्पा संस्कृतीतील जे व्यापारी होते ते कोणते कापड इजिप्तला पुरवत होते. तर कोणते कापड इजिप्तला पुरवत होते. बघा इथे आहे, द ट्रेडर्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन प्रोव्हाइड मुस्लिम क्लॉथ टू इजिप्त. मुस्लिम कोणते? मुस्लिम. तर हे 3rd नंबरचं आन्सर आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 4. इन द फॉलोइंग चार्ट इन द डिटेल्स रिगार्डिंग ह्युमन लाईफ ड्युरिंग द हरप्पन पिरियड्स. तर इथे मेजर त्या हडप्पा कालातील जे लोकांचे जीवन होते त्यांची माहिती खालील दिलेल्या तक्त्यात आपल्याला लिहायची आहे. म्हणजे ते मेजर क्रॉप म्हणजे त्यांचं मुख्य पीक कोणतं होतं, क्लॉथेस कोणती होती, त्यांची दागिने कोणती होती. तर हे इथे तुम्हाला काय करायचं, हा जो चार्ट आहे तो फिलअप करायचा आहे. आन्सर इन 1 वर्ड्स अँड फ्रेम सिमिलर क्वेश्चन, राईट देअर आन्सर. म्हणजे हे एका वाक्यातलं उत्तर आहे. जसं व्हॉट स्टोन वॉज यूज टू मेक द हरप्पन सील्स. म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या ज्या मुद्रा होत्या त्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड कोणता. तर कोणता दगड यूज केला जातो, स्टिएटाईट. नेक्स्ट आहे 4 नंबरचं चॅप्टर. नेम द फॉलोइंग विथ रेफरन्स टू द लेसन. फर्स्ट आहे वुमन स्कॉलर्स इन वैदिक लिटरेचर. म्हणजे वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया कोणत्या होत्या, तर मैत्री, गार्गी आणि लोपामुद्रा ह्या होत्या. मीन्स ऑफ एंटरटेनमेंट इन द वैदिक पिरियड. म्हणजे वेदकालातील मनोरंजनाची साधने कोणती होती, सिंगिंग अँड प्लेइंग. नेक्स्ट आहे द 4 आश्रम. 4 आश्रम कोणते होते, बघा इथे आहे 4 आश्रम. तर कोणते 4 आश्रम आहे, एक ब्रह्मचर्याश्रम, दुसरा आहे वानप्रस्थाश्रम, तिसरा आहे गृहस्थाश्रम आणि चौथं जे आहे ते आहे संन्यासाश्रम. हे म्हणजे 4 काय आहे, आश्रम आहे. राईट ऑर रॉंग हे तुम्हाला करायचं, राईट आहे की रॉंग आहे. आन्सर इन 1 वर्ड्स. द लँग्वेज ऑफ वैदिक लिटरेचर. वैदिक लिटरेचरची म्हणजे वेदकालीन वाङ्मयाची भाषा कोणती होती, तर संस्कृत होती. द मिनिंग ऑफ वीट. वीटचा अर्थ काय होतो, टू नो. द हेड ऑफ अ फॅमिली. फॅमिलीचा हेड कोण राहतो, गृहपती. द हेड ऑफ श्रेणी. श्रेणीचा गृहपती कोण राहतो, श्रेष्ठी. नंतर नेक्स्ट आहे नेम द फॉलोइंग. द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यू नो. म्हणजे तुम्हाला माहीत असलेली वाद्य कोणती आहे. तर एक आहे हार्मोनियम आणि दुसरं आहे गिटार. 2 मॉडर्न ऑर्नामेंट्स ऑफ वुमेन. कोणत्याही म्हणजे सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 आपल्याला काय सांगायचे, दागिने सांगायचे. तर कोणते 2 दागिने सांगते ना आपल्याला, एक तर बँगल्स आणि एक नेकलेस. 3rd आहे टुडे मीन्स ऑफ एंटरटेनमेंट. म्हणजे आजची जे सध्याची मनोरंजनाची साधने कोणती आहे त्यांची, टेलिव्हिजन आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट हे आहे. आन्सर इन शॉर्ट. म्हणजे थोडक्यात उत्तर द्या. व्हॉट फूड्स वेअर इन्क्लूड्स इन द डाएट ऑफ द वैदिक पीपल. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता. तर कोणत्या पदार्थांचा समावेश होता, एक तर बार्ली, व्हीट, राईस, त्याचप्रमाणे रेलिश्ड मिल्क, योगर्ट, घी, बटर, हनी, ब्लॉक ग्राम म्हणजे उडद, लेंटिल म्हणजे मसूर, सीसेम अँड मीट वेअर ऑल्सो अ पार्ट ऑफ देअर डाईट. सो आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला
काय करायचं आहे, कारण की हा लास्ट व्हिडिओ असल्यामुळे आपल्याला इथे स्टॉप करावं लागेल आणि बाकीचे राहिलेले क्वेश्चन ते मी असाइनमेंटमध्ये देणारच आहे आणि तुम्हाला बाकीचे पेपरमध्ये सुद्धा लर्न करायचं आहे. रिव्हिजन राहिलेले जे लेसन आहे ते तुम्हाला स्वतःच लर्न करावं लागेल.